जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले। 22 दिवसांपासून अद्याप ही परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा सलग 22व्या दिवशी रिअलिटी चेक करण्यात आलाय। त्यातील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळतंय। आज आपण पाहतोय की 22वा दिवस उजडलेला आहे लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आजही आढावा घेत ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। दर दिवशी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दादा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी येत असता, काय परिस्थिती आहे, किती भीषण परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते? गेले 22 दिवस तुम्ही रिपोर्टिंग करता, तुम्हीच बघितलं असेल मीनाक्षीजी ही दयनीय अवस्था इथे झालेली आहे। दर दिवशी फक्त दाखवतात की इथे मॅनपॉवर लावली, हे लावलं ते लावलं, पण आम्हाला चालायला एवढा त्रास होतो ना। तुम्ही जशी माणसं आहात तर आम्ही पण माणसं आहोत, तर आमचा विचार करावा ही नम्र विनंती। आणि ह्यात काय पॉलिटिकल तुम्ही काय करू नका की हा पक्ष असेल तरच कचरा उचलला जाईल। आम्ही वारंवार सांगतोय तर कोणच लक्ष देत नाही आणि आम्ही लेटर पण दिलेलं आहे। रितू तावडे जी कधी येणार मला हे कळतच नाही। इस साल 2 महीने से कचरा है, कोई उठाने वाले नहीं है। हमारे एक सीनियर सिटीजन है जयंती लाल जी, वो रोज फोटो भेजते हैं पर कोई असर नहीं है। ही सगळी भीषण परिस्थिती आजही आपल्याला या जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासनाने मुंबईकरांची दिशाभूल करणं बंद करावं। त्याचबरोबर आपण पाहतोय की जो चिंतेचा जो गंभीर प्रश्न आज उपस्थित होत आहे याकडे प्रामुख्यानं गांभीर्यानं घेऊन मात्र रितू तावडे यांनी आज तरी पाहणी करावी आणि या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घ्यावा। मात्र जोपर्यंत जुहू चौपाटी ही पूर्णपणे साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचं मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।